आदित्य एल1ने नोंदवले महत्त्वाचे निरीक्षण, इस्रोने दिली मोठी अपडेट। पत्नीला चाचौकात कानाखाली लगावणे विनयभंगाचा गुन्हा ठरत नाही, उच्च न्यायालयाचं मोठं विधान। जाती पातीची भांडणे लावणाऱ्यांपासून सावध रहा, सुषमा अंधारे यांचा सल्ला। शिक्रापूर परिसरात तीव्र पाणी टंचाई, चासकमान कालव्यातून पाणी सोडा। सुकमा येथे नक्षलवाद्यांकडून 2 गावकऱ्यांची हत्या। राज्यपाल रमेश बैस यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना दिला अखेरचा निरोप। महाराष्ट्र एका सुसंस्कृत व्यासंगी नेत्याला मुकला, मुख्यमंत्री शिंदेंनी मनोहर जोशींना वाहिली श्रद्धांजली। मनोहर जोशी यांच्या निधनाने सुसंस्कृत नेतृत्व हरपले, नाना पटोले यांचं वक्तव्य। ते नेहमीच एकनिष्ठ राहिले, जोशींच्या निधनावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। राजगडावरील तलावांचे पाणी दूषित, पहारेकऱ्यांसह पर्यटकांचे हाल। सेलूत शासकीय कापूस खरेदीला अल्प प्रतिसाद, पेरा नोंद ठरते अडसर। तब्बल 53 वर्षांनंतर सापडले पाकिस्तानची पाणबुडी, गाझीचे अवशेष। शिरूरच्या स्ट्रॉंग रूमची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी। 49 महिलांचे मुर्दे पाडणारा सिरियल किलर पॅरोलसाठी पात्र, कॅनडात संतप्त प्रतिक्रिया। बारामतीत पोस्टरबाजीने राजकारण पेटले, राष्ट्रवादीचे 2 गट झालेत आक्रमक। पीबीएच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट संतोष खामकर, ॲडव्होकेट पायगुडे, ॲडव्होकेट कुलकर्णी उपाध्यक्ष। अमेझॉनमध्ये आढळला 26 फूट लांबीचा ॲनाकोंडा। सातारा जिल्ह्याच्या पर्यटनासाठी 381 कोटी। कारंजाचे भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन। कोरोना काळात पॅसेंजरचे वाढवलेले दर पूर्ववत, रेल्वे प्रशासनाचे आदेश। निवडणुकीच्या कामातून शिक्षकांना वगळण्याचे आदेश। पुणे विद्यापीठावर मनसेच्या मोर्चामुळे एसबी रोडवर ट्रॅफिक जाम, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल। आरक्षणासंदर्भात लोकांच्या मनात अजूनही प्रश्न, पंकजा मुंडे। पदभरतीत अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्रश्न, लातूर मनपा इंग्रजीतून परीक्षा घेतल्याने अनेक उमेदवार नाराज। नवी मुंबई आता वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, मनपाने घेतला 5 उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय। वाघोलीत खेळणीच्या दुकानाला लागली आग, तात्काळ आग विझवल्याने बाकी दुकानांना झळ नाही। मुंबईत बेकायदा पोस्टर्स, बॅनरबाजी लावणाऱ्या 410 जणांविरोधात गुन्हे दाखल।